आणि तोंडात विरघळणारे बेसन लाडू साजूक तूप गरम करून त्यात बेसन घालायचं आहे। तर इथं मी 2 वाट्या आपण घेतलेलं बेसन पूर्ण घालून घेते आहे एकसाथच। आणि आता हे बेसन मध्यम आचेवर छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये थोडंसं तूप घालत राहायचं, जसं जसं गरज पडेल तसं तसं तूप घालायचं। पूर्ण बेसन भाजून होईपर्यंत आपल्याला अर्धी पाऊण वाटी तूप लागेल। तर मस्त परतून घेते आहे, अजून मस्त तूप सुटणार आहे याला। तर मस्त पाण्याचा शिरका मारल्यामुळे याला रवाळ स्ट्रक्चर येतं। आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालूया, कारण आता आपलं बेसन पूर्णपणे थंड झालं आहे। सोबतच वेलची पूड घालू आणि हातावर असं चोडून चोडून मिक्स करून घेऊया। तर साखर मिक्स झाली आहे, व्यवस्थित झाला आहे मिश्रण। आता आपले लाडू पण वळायला रेडी आहेत। तर इथे मी आता लाडू वळायला घेते आहे। बघा व्हायचं की बेसन पूर्णपणे एकदम थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे। जर आपण गरम बेसन मध्ये साखर मिक्स केली तर त्याचा पाक होऊन जाईल आणि आपले लाडू बिघडतील। आपले बेसन लड्डू तयार आहेत। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।